नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भेदभाव करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय. सुप्रीम कोर्टाने कार्यरत कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे डीआर दर देणे चुकीचे असल्याचे सांगितले. महागाई सर्वांवर समान परिणाम करते, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. देशातील कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की महागाई भत्ता आणि महागाई दिलासा यात वेगवेगळ्या दराने वाढ करणे अन्यायकारक आहे आणि हे मान्य होऊ शकत नाही. न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि प्रसन्ना वराळे यांच्या खंडपीठाने केरळ सरकारच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त करत हा महत्त्वाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने या निर्णयावर भाष्य करताना सांगितले, कार्यरत आणि निवृत्त अशा दोन्ही कर्मचाऱ्यांसाठी समानता आवश्यक आहे. त्यामुळे महागाईमुळे होणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी जर भत्ते वाढवले जात असतील तर दोन्ही कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे दर ठेवता येणार नाहीत. सरकारने आपली बाजू मांडताना असे सांगितले की कार्यरत आणि निवृत्त कर्मचारी हे वेगवेगळे वर्ग आहेत आणि आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन वेगवेगळे दर ठेवणे योग्य आहे, असा युक्तिवाद केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की आर्थिक अडचणी असतील तर लाभ देण्यात विलंब केला जाऊ शकतो किंवा अंमलबजावणीची तारीख वेगळी ठेवता येते, पण एकदा भत्ते वाढवण्याचा निर्णय घेतल्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांना जास्त आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना कमी वाढ देणे ही मनमानी असून संविधानातील समानतेच्या हक्काचे उल्लंघन आहे. या निर्णयामुळे देशभरातील कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.